नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे बाळ कोल्हटकर. मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जाओ, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटके अनेक दशके लोकप्रिय ठरले. 3 दशकांच्या साहित्य कारकिर्दीत बाळ कोल्हटकर यांनी 30हून अधिक नाटके लिहिली. महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदू. बाळ कोल्हटकर यांचा जन्म 25 सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम 7वीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकाची अतिशय आवड होती. तसेच लेखनाचीही बाळ कोल्हटकरांना आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी जोहार हे आपले नाटक लिहिले. 1947 पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटके ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांना पूर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेक्षकांची नस नेमकी ओळखत असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत किंवा थोडेसे अतिभावनिक असोत, पण सामान्य प्रेक्षकांना अश्रू नक्कीच पुसायला लावत. त्यांची बरीच नाटके अतिशय लोकप्रिय झाली. बऱ्याच नाटकांचे 1000च्या वर प्रयोग झाले. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटके लिहिली होती, तरी प्रत्येक नाटकातून त्यांनी काही मूल्ये जपली होती. दुरितांचे तिमिर जाओ या नाटकांचे 1500 प्रयोग, वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचे 1400 प्रयोग, मुंबईची माणसे याचे जवळपास 2000च्या वर, तर एखाद्याचे नशीब या नाटकांचे 1000च्या वर प्रयोग झाले आहेत. यावरूनच नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात 1959 ते 1972 या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात वाहतो ही दुर्वांची जुडी, वेगळं व्हायचंय मला अशी काही प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत. सीमेवरून परत जा, लहानपण देगा देवा, देवदिना घरी धावला, देणाऱ्याचे हात 1000, उघडले स्वर्गाचे दार इत्यादी त्यांची गाजलेली नाटके प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवं, जे आवडतं ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सूत्रतेने बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषित वजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करून नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या. त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे 30 जून 1994 रोजी निधन झाले. अंबरनाथवासियांचे कोल्हटकरांवर, त्यांच्या कविता आणि नाटकांवर विशेष प्रेम. याच प्रेमापोटी अंबरनाथमध्ये 2009 ते 10च्या दरम्यान बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार करण्यात आला. खेर विभागातील कोल्हटकरांचा भूषण हा बंगला आजही त्यांची आठवण अंबरनाथकरांना करून देतो. हे होते आजचे व्यक्तिविशेष बाळ कोल्हटकर. पुढील व्यक्तिविशेष आहे माधव गडकरी. तब्बल 6 दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात चौफेर मुसाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्त्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1928 रोजी मुंबईत झाला. 21व्या वर्षापासून आपल्या अमुक वक्तृत्वाने राज्यात, देशविदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फरडे वक्ते, लिहावे कसे, बोलावे कसे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे माधव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे, कसे वेचायचे असा प्रश्न पडावा इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे. माधव गडकरी हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी 300 एकर सुपीक जमीन होती.
मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले की निफाड त्यांना कायमचे दुरावले आणि त्यांच्या वडिलांनी मुंबईत येऊन शून्यातून विश्व निर्माण करून माधव गडकरी यांना वाढवले, शिकवले. माधव गडकरी यांचे लहानपण लॅमिंग्टन रोडवरील टोपीवाळा चाळीत गेले. 1932 माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील सिद्धाश्रम या इमारतीत 2 वर्षे वास्तव्य करून पुढे 1934 वडिलांनी राम मारुती रोडवर 1 मजली टुमदार घर बांधले. आजोबांचे सीताराम हे नाव या घराला दिले गेले. 1934 ते 58 असे तब्बल 24 वर्षे माधव गडकरी यांचे वास्तव ठाणे येथे होते. याच कालखंडात माधवरावांचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासून माधव गडकरी संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज यांच्याकडून निर्धार या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला. माधव गडकरींच्या पत्रकारितेची बीजे निर्धार या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच निर्धार ते लोकसत्ता माधव गडकरी यांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नि. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचा सहवास माधव गडकरी यांना लाभला आणि त्यांचे अनुभव विश्व समृद्ध झाले. ठाण्याचे नि. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात ते सहज चांगले वक्ते होतात, असे माधव गडकरी नेहमी सांगत असत. माधव गडकरी हे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्र लेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना त्यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. माधव गडकरी यांच्याबद्दल पु. ल. देशपांडे म्हणत, आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले. त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडवणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवराव यांनी काढली आहेत. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांचा वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान राखून गडकऱ्यांनी अफाट लिहिले आणि मोकळ्या मनाने लिहिले. पत्रकारितेच्या निमित्ताने माधव गडकरी यांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक परखडपणे लिखाण त्यांनी केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांची पुस्तके, लेखसंग्रहे सातत्याने प्रकाशित होत असायचे. माधव गडकरी यांच्या एकूण संपादकीय कारकिर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. त्यात पद्मश्री, अनंत हरी गद्रे पुरस्कार, भ्रमंती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश होता. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले होते. 2006 ठाणे येथे संपन्न झालेल्या 9व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. माधवरावांचे व्यक्तिमत्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते. 1 जून 2006 रोजी माधव गडकरी यांचे निधन झाले. माधव गडकरी यांचे एकूण 35च्या वर ग्रंथ प्रकाशित आहेत. चौफेर या त्यांच्या स्तंभलेखनाचे 5 खंड, दृष्टिक्षेप या सदरांचे 3 खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे, प्रवास वर्णने त्यांची गाजलेली आहेत. काही निवडक पुस्तके म्हणजे असा हा महाराष्ट्र, असा हा गोमंतक, मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन, सोनार बंगला, सत्ता आणि लेखणी, हॅलो चार्ल्स, माओ नंतरचा चीन, कुसुमाग्रज गौरव, गुलमोहराची पाने इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा आजही वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हे होते आजचे व्यक्तिविशेष माधव गडकरी.
अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.